राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय शुभम शशिकांत शिंदे। एक मोठी असणारी लढत आपण पाहणार या स्पर्धेच्या निमित्तानं। एक कबड्डीला एक पोषक असं वातावरण या भूमीमध्ये दापोली वासियांच्या साक्षीनं एक सगळ्यांच्या आठवणीत राहणारी स्पर्धा ही नक्की असेल यात काही शंका नाही। राज साळुंखे गुजरात जायंट्स या संघाकडून ज्याला आपण पाहिलं प्रोच्या माध्यमातून। मित्रांनो आता फ्लॅशलाइट्स ऑफ करा। मगाशी तुम्हाला संधी दिली, प्रेमाची विनंती आपल्याला असेल कुठे खेळाडूचं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ नये यासाठी आपल्याला विनंती केली जाते। आपल्या सगळ्यांचा लाडका अजिंक्य ज्याचा खेळ अजिंक्य राहिला, अंतिम सामना फार महत्वाचा आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम सामन्यात आपण पाहणार सरपंच आरती पारिया आहेत, त्याचबरोबर पंच प्रीतम मालावकर, संदेश झगडे, सहाय्यक गुणलेखक अक्षय सुर्वे, सुधीर कदम, तिसरी चढाई प्रशांत पारिक, गुणलेखक जितेश शिरवणकर आणि बजर तुषार पाटील। महत्वाचा असणारा क्षण या ठिकाणी आपण फॉलो करायचा आहे। आपण पाहतोय अक्षय परडे ज्याला सिनियर नॅशनल मध्ये आपण पाहिलं होतं राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून हाच तो अक्षय। सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची स्पर्धा, वारंवार दापोलकर या स्पर्धेची आठवण काढतील यात काही शंका नाही, कारण गेले 3 दिवस आपण सगळ्यांनी स्पर्धा एन्जॉय केली। मॅन फ्रॉम टीएमसी ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू साईराज कुंभार, आक्रमणासाठी सज्ज। क्या बात है साई, एक्सिलेंट रेड आपण पाहिली। आणि यातला असणार आपण पाहतो की मगाशी जे 500 रुपयाचं जे पारितोषिक आलेलं आहे जात आहे साईसाठी साईराज कुंभार, उमेद सगळे आणि सूरज मंडपे यांच्याकडून आले। राज साळुंखे विस्फोटक असा खेळ करण्याचा प्रयत्न होतो का आपण पाहणार। प्रयत्न तबदार आकाशी बोललो, सुरुवातीला पालघर नंतर मुंबई उपनगर। काय नजर आहे, नजाकत आहे। अगदी एका स्टेपिंगला पाहत असताना अगदी सहजगत्या अँकल बोल्ड केला तो या शुभम शिंदेनं एका विस्फोटक अशा खेळीच्या दरम्यान। अजिंक्य येतोय, अजिंक्य पवार 4च्या डिफेन्समध्ये लक्ष विदेश लढतीच्या निमित्तानं पण ज्या ठिकाणी उपस्थित असताना प्रचंड स्पर्धेत आणि उत्तम मात्र इतकाच राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अरकम शेख दोघंही सेंट्रल रेल्वेमध्ये खेळतात। अरकमनं केलेली पकड पाहिली ती अजिंक्य पवारची, कारण बऱ्याचशा खेळून एकमेकांचा खेळ आपल्याला माहिती। एक स्कॉर्पियन किक आपण पाहतो अमित चव्हाणच्या माध्यमातून, एक विस्फोटक असा प्रयत्न आहे डाव्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी शुभम आहे उजव्या बाजूला। इथं लेफ्ट कॉर्नरला आदित्यच्या दिशेनं चाणाक्ष अशी नजर आहे। हरणाच्या चपळाईनं प्रतिस्पर्ध्यावरती मात करत अगदी सहजगत्या हा गुण टिकला, हिरला आणि पॉइंट मिळाला। लढत अत्यंत महत्वाची चुरशीची त्या ठिकाणी आपण पाहत असताना आपण अनुभवतोय। यशा अखेरचं ध्येय नाही ते धैर्य आणि संघर्षानंतर अडथळ्यांवरती मात केल्याची किमया आहे, आणि ते करण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा मित्रांनो करावी लागेल। आपला खेळ सर्वात सुंदर दाखवावा लागेल, तरच लाख मोलाचं असणारं पारितोषिक या स्पर्धेसाठीचे आहे ते आपण मिळवणार आहोत। प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो फटाक्याची आतषबाजी या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो। या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1 लाख जे भारतीय जनता पार्टी दापोली यांनी पुरस्कृत केलंय, तर त्यासाठी असणारं जे चषक आहे ते सन्माननीय अमरीजी हेदुकर उद्योजक यांच्या माध्यमातून मिळत आहे। द्वितीय क्रमांकासाठी मित्रांनो रोख स्वरूपात 50,000 जे सन्माननीय उद्योजक आदरणीय अजयजी दळवी यांनी पुरस्कृत केलाय, तर द्वितीय क्रमांकासाठी चषक श्री सोनल हेदुकर यांच्या माध्यमातून। तृतीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 25,000 जे श्री समीर भालचंद्र कोकाटे यांनी पुरस्कृत केलाय, तर तृतीय क्रमांकासाठी जो चषक आहे ते सन्माननीय श्री निलेशजी देवकर यांच्या माध्यमातून, नितेशजी देवकर। चतुर्थ क्रमांकासाठी मित्रांनो रोख स्वरूपात 25,000 श्री कल्पेश बबन शिंदे यांच्याकडून, आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे चषक येत आहे ते श्री महेंद्र राणे यांच्या माध्यमातून।
ह्या संघिक पारितोषिकांबरोबर स्पर्धेतली जी वैयक्तिक पारितोषिकं उत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी किशोर फर्निचर यांच्याकडून 32 इंची टीव्ही, उत्कृष्ट पकड बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी सामाजिक संघटना यांच्याकडून 32 इंची टीव्ही, तर सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी जय किसान स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं 32 इंची टीव्ही दिली जाईल. फिररसिकांच्या माहितीसाठी बोलूया ठाणे महानगरपालिकेचा आणखीन एक पुढचा महत्वाचा खेळाडू. यंदाच्या वर्षी जी अनेक ज्या स्पर्धा झाल्या महाराष्ट्रासह देशातल्या अनेक ठिकाणी आपण पाहिलं, त्या ठाणे महानगरपालिकेचा देखील व्यावसायिक क्षेत्रात बोलबाला आहे. आपण क्लबच्या मॅचेस इथे खेळतोय, मात्र व्यावसायिकच्या मध्ये हा खेळाडू आपण जर पाहिला तर TMC कडून खेळतो. बोलूया श्री समर्थच्या स्वस्तिक मुंबई प्रगरचा असणारा आणखी एक महत्वाचा खेळाडू या ठिकाणी आक्रमणासाठी आपण अनुभवताना एक लाडका खेळाडू अक्षर पांडे. 3 पॉईंटसाठी आर्य डोंगरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एका चढाईमध्ये सुपर रेड साठी अजिंक्य पवार एक विस्फोटक असा खेळ अनेक मैदानांमध्ये दाखवलाय त्यानं. ते कन्सिस्टन्सी अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहिलं. यशाचा तेजोमय आलेख आपण अनेक ठिकाणी याच्या माध्यमातून आपण पाहतो. स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नाला पंख द्या या पद्धतीनं एक फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याचा यशाचा असणारा आलेख आपण पाहिला. एका ग्रामीण भागातल्या असणारा सर्वसामान्य कुटुंबातला असणारा अजिंक्य त्यांनी प्रचंड मेहनतीतून आपला खेळ आज खेळाच्या कबड्डीच्या एव्हरेस्टवरती नेऊन ठेवलाय आणि संपूर्ण क्रेडिट त्याच्या मेहनतीला त्याच्या कुटुंबियांना जात आहे. प्रशिक्षक जगदीश शिंदे, व्यवस्थापक राजेश कुंभार आणि त्यांच्या असणारे सगळा चमू खूप मोठ्या शुभेच्छा असतात प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं. तिसरी चढाई अतिशय सुंदर पद्धतीने रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. तितका मोठा संघर्ष तितका यश शानदार असणार, त्यासाठी प्रयत्न करावा लागणार. तो या साईराजचा प्रयत्न दमदार रनिंग खांब्यात सुटला होता, मात्र तेवढाच कॉम्बिनेशन टॅकल एकदम बेस्ट, एकदम दर्जेदार आपण पाहिलं. स्वस्तिक मुंबई प्रकार अद्यापर्यंत कोकणातल्या 2 राज्यस्तरीय अजिंक्यपदावरती नाव कोरलं ते बागसाईनं आणि कोकणातील चिपळूणच्या राज्यस्तरीय स्पर्धेवरती जी कादवड क्रीडा मंडळ कादवड त्याच्यावरती नाव कोरलंय ते स्वस्तिकनं. बघूया कोकणातल्या 4थ्या स्पर्धेत काय होतं. हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत. अजिंक्य पवार विस्फोटक खेळ करण्याचा प्रयत्न होणार कॉर्नरच्या दिशेनं. सुरेख प्रयत्न. टाळ्यांवर मित्रांनो टॅक्स नाही आहे, मजा नाही तर होलसेल न मजा. अतिशय सुंदर दमदार प्रयत्न आपण पाहिला. स्पर्धेतला असणारा कोण उत्तरार्धाकडे आहोत या स्पर्धेच्या शानदार अंतिम फेरीच्या सामन्याकडे. मोठा जोश आहे, मोठा उत्साह आहे. आज संपूर्ण क्रेडिट सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला कुणाचं अभिनंदन करायचं असेल तर आपल्या महिला भगिनींचं. आपण बघतोय सगळ्यांनी ताण भूक विसरून इथं बसलेले आहेत. मला वाटतं जालगावला दरवर्षी स्पर्धा घ्यायला हरकत नाही आपल्याला. एक नंबर या ठिकाणी स्मिता हास्य करतात. या किनारसिकांना दिलेली भरभरून 7 दाद यासाठी आपले विशेष आभार असतील. अमित चव्हाणची असणारी आपण शुभमच्या माध्यमातून एक दमदार असा अँकल उजव्या कोपऱ्यात. महाराष्ट्राचा लाडका राईट कॉर्नर आहे, लेफ्ट कॉर्नर असतो तो आदित्य शिंदे. कबड्डीमध्ये प्रत्येक प्लेस मित्रांनो महत्वाची असते आणि आपण त्या प्लेसला आपण न्याय देत असतो. कारण जेव्हा जिल्ह्याची टीम असेल, राज्याची टीम निवडत असताना आपल्याला वाटतं की बाबा हा प्लेयरचं असणारं सिलेक्शन झालं पाहिजे. मात्र निवड समितीमध्ये फार मोठं चॅलेंज असतं,
कारण त्या प्लेसला खेळणारा सर्वोत्तम खेळाडू कोण, जो बेस्ट कोण, त्यालाच संधी दिली जाते आणि त्या माध्यमातून होतं. इथं अजिंक्यला आपण पाहतो एक ऑलराऊंड परफॉर्मन्स देणारा, एक महाराष्ट्राचा एक लाडका देणारा एक चांगला डिफेंडर ज्याला आपण पाहतो. एक सर्वांग सुंदर असा दमदार खेळ. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आरती पारी यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, भरभरून आपल्या मंडळाच्या कार्याचा गौरव केला. दापोलकरांचा असणार प्रेम याच्याबद्दल देखील विशेष कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद आरती मॅडम, मनपूर्वक आभार आपले दापोलकरांच्या माध्यमातून. त्यानंतर येणाऱ्या सुपर रेड साठी अभय बागकर, शिवदास खवळे आणि निलेश नाटेकर यांच्याकडून सुपर रेड साठी कमीत कमी 3 पॉइंट साठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अनिकेत पाते यांच्याकडून 4 पॉइंट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांना विनंती आहे पण कॅश मध्ये जमा करा, ऑनलाईन नको. प्रयत्न दमदार राज येतोय इथं, मात्र दमदार आहे. शेवटच्या क्षणी पाहिली ही कॉम्बिनेशन टॅकल कशी वाटली, प्रयत्न दमदार. हेच सांघिक कौशल्य असतं खेळातलं, ते दाखवण्याचा प्रयत्न. मी एकटा नाही, माझ्या बरोबर अख्खी टीम आहे, अख्खा संघ आहे, दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातूनच आपण यशाचा असणार आपला आलेख आपण उंचावत असतो. मित्रांनो, सुरेख नेत्रदीपक अशी स्पर्धा यशाचा सर्वोत्कृष्ट केली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधी हार न मानण्याची जिद्द हे दाखवावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना वागसाई कोळकेवाडी आणि स्वस्तिक मुंबई उपनगर ओके मेगा फायनल. ग्रेट एफर्ट्स असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. कबड्डीमध्ये मित्रांनो संघर्ष करत राहिलं पाहिजे, कारण आयुष्यात साम्राज्य एका दिवसात तयार होत नसतं. त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या असते आणि त्यासाठी प्रत्येक जो सामना आपल्यासाठी महत्वाचा असतो, तर आणि तरच आपण पुढे जातो. पुढे आक्रमणासाठी आपण पाहतोय एक महत्वाचा मोरा अर्थात स्वस्तिकचा असणारा गुणवान खेळाडू अक्षय पांडे. आज आकाश रुडवलं नाहीये, स्वस्तिकचा निलेश शिंदे नाहीये. ठाण्याच्या स्पर्धेत आकाश आमचा थोडासा इंज्युअर्ड झाला, ते कमी जरूर असते. स्वस्तिकसाठी आकाश रुडवले, आपण त्याला संघर्ष आसूद मध्ये पाहिलं होतं, एक दर्जेदार खेळ त्याचा. नेतृत्व अशा स्पर्धेच्या निमित्तानं आपण दापोलीच्या स्पर्धेत आपण आहोत. एका लक्षवेधी स्पर्धेत अंतिम सामना एक डिसिप्लिन मध्ये खेळणारे बहुतांश खेळाडू जे व्यावसायिक गटात खेळतात. एक स्पर्धा अत्यंत महत्वाची. आणखीन एक कोकणातल्या पुढच्या स्पर्धेची असणारी उद्घोषणा होते. प्रयत्न दमदार टाळ्या नाही होत्या दापोलकरांच्या. पाहुण्या संघाचा देखील तितक्याच ताकदीमध्ये आपण कौतुक करतोय. सुरेख प्रयत्न होताना यांच्या माध्यमातून भीमराज क्रीडा मंडळ चिपळूण यांची असणारी स्तरीय स्पर्धा आहे. 12, 13, 14 एप्रिल. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी, सर्व संघांच्या माहितीसाठी ते देखील आपल्याशी ऑनलाईन जोडले जातात. मनपूर्वक आभार उमेश दादा. प्रयत्न करतात या ठिकाणी आपण पाहतो. ओंकार विस्फोटक असा प्रयत्न मात्र या ठिकाणी कॉम्बिनेशन टॅकल मध्ये सक्सेस होताना तो स्वस्तिक मुंबई उपनगरचा चमू. सुरुवातीला जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये गुड्स आहे, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी जरूर होतोय तो स्वस्तिकच्या माध्यमातून आणि आपल्याला देखील त्याच प्रकारचा खेळ अपेक्षित आहे.
मुंबई प्रकार एक मोठं मित्रांनो संघटन असणारा जिल्हा मुंबई समारंभात ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं क्रीडा क्षेत्रात भरभरून गेला तर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य कार्याध्यक्ष आदरणीय गजानन भाऊ कीर्तिकर हे पूर्वी याला रिप्रेझेंट करायचं, आता अमोल भैया कीर्तिकर रिप्रेझेंट करतात. असोसिएशनची 450 पेक्षा जास्त रजिस्टर्ड मंडळ आहेत आणि त्याच्या माध्यमातून नित्य नियमानं स्पर्धा होत असतात. त्याची सिलेक्शन टुर्नामेंट देखील यादगार असते. आमचे प्रशांत कदम असतील, त्यांचे असणारे सर्व सहकारी सुनील प्रभू यांच्या माध्यमातून एक देखील स्पर्धा मुंबई पुणेकरला होते. अमित चव्हाण या ठिकाणी सज्ज असेल 4 डिफेन्सच्या आक्रमणासाठी. विस्फोटक असा खेळ करायचा असा एक उपरक्षक आहे. एका बाजूला आदित्य बँक ऑफ बरोदाचा असणारा खेळाडू ज्याला युवामध्ये देखील आपण पाहिलं. जर्सी नंबर 6 एक डिसिप्लिन मध्ये असणारा हा क्राऊड देखील आपण दापोलीमध्ये अनुभवत असताना हीच खासियत आहे दापोलकरांची, कारण स्वयंशिस्त असल्याशिवाय यश मिळणं अशक्य आहे हे खेळाडू देखील माहिती आहे आणि आपल्याला देखील माहिती आहे. आणि त्या प्रकारचा असणारा आपण एक वेगळा जोश असतो. जिथे कंट्रोल करायचा तिथे आपण कंट्रोल करतो, जिथे कौतुक करायचं तिथे कौतुक करतो. अजिंक्य पवार 7च्या डिफेन्स मध्ये काउंट स्टार्ट आपण पाहिलं. अक्षय पांडे हा एक महत्वाचा खेळाडू. आज आकाश नाही आहे सामन्यावरती. आपण त्यांनी सूत्र स्वतःकडे घेतलेली आपण पाहतोय. कप शेख आहे, राज आहे, मात्र अक्षयचा असणारा सर्वांग सूत्र खेळ आपण पाहताना मोठी चूक 2 पॉइंट्स टू अक्षय येतं. हे कबड्डीचं असणारं सूत्र आहे. पूर्वार्ध असेल उत्तरार्ध असेल, आघाडी आयुष्यात कायमची नसते. या पद्धतीने खेळात देखील नसते. खेळातले असणारे चढ उतार आपल्याला वेगळ्या आयामावरती नेऊन जातात. प्रयत्न दमदार आहे. काय घडलंय ते बघूया. महत्वाचं असणारे आमचे पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. 4 पॉईंट दिला जातोय. 1+2 = 3 पॉइंट्स. कमबॅक होतंय. स्वस्तिकचं टाळ्या होतं मित्रांनो स्वस्तिकसाठी. एक बिग फाईट आपण पाहणार या ठिकाणी. अंतिम सामना ज्या पद्धतीचा पाहिजे त्या प्रकारचा आपण पाहणार. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहिला, फक्त 2 पॉइंटनं जिंकला होता तो पानसाई. नेत्रदीपक असं प्रदर्शन डिफेन्स मध्ये आपण पाहताना समर्थाशी साथ आमचा त्या ठिकाणी अशोक बेटकर. सगळेजण आपण स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. यानंतर 3 आणि 4 तारखेला आपण आहोत ते आंजर्ले येथे जिल्हास्तरीय स्पर्धा. साई या ठिकाणी सज्ज असताना स्पर्धेच्या निमित्तानं तुमच्या ग्रुपला घ्या ना, जॉईन करा. नंदुरबार स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी अमरदीप परचुरे गोगरवरून जोडले जातात. वेलकम अमरदीपजी, मनपूर्वक स्वागत आपलं. अमित चव्हाण सज्ज होताना या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून असं कौतुक केलं जात आहे. त्यांनी पूर्वार्धामध्ये अत्यंत दिमागदार असा खेळ केला तो अक्षय पांडे. जरा थोडस ऍडजस्ट करून बसा मित्रांनो. पुरुष क्रीडा रसिक आहेत त्यांनी तिकडे संधी द्या. महिलांना विनंती आहे, ज्या छोट्या छोट्या मुली आहेत जरा थोडं वरती जा. इथे उभ्या असणाऱ्या महिलांना देखील आसनस्थ होण्यासाठी आपण संधी देऊया.
कळतं आपल्या सगळ्यांना खाली बसायचं. मुली असतील त्यांनी वरती जाणार थोडं प्लीज जरा. राज साळुंखे या ठिकाणी सज्ज असताना अजिंक्य पवार पुन्हा एकदा सज्ज असतो. तो उत्तरार्धामध्ये दुसऱ्या हाफ मध्ये आपण पाहत आला. आता तुलाच मारायचे तुला काय फटकं मारायचे ते मारून घे. अक्षय बर्डे पुन्हा एकदा सज्ज सिनियर नॅशनल मध्ये आपण त्याला मला राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं हाच अक्षय या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज असेल. गुणातला फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करतो का या ठिकाणी आपण पाहणार. एफर्ट्सचा बाजीगर होतो का येणार काय ठरवणार याच्यामध्ये काय करायचं आहे. कन्सिस्टन्सी असावी लागेल, घडदोड असावी लागेल. रात्रीचे 12 वाजून गेलेत तरी देखील क्रीडारसिक या ठिकाणी एन्जॉय करतायत ही स्पर्धा. बघूया चालू सामन्यामध्ये कुणाचे 12 वाजतायत येणारा काय ठरवणार. एका बाजूला आपण पाहतोय तो वाघजाई, दुसऱ्या बाजूला पाहतोय तो स्वस्तिक मुंबई बनेगा. महाराष्ट्रातले दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडले जात आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचबरोबर आणखी एक सजेशन्स येत आहेत. 5 आणि 6 तारखेला खेड येथे एक जिल्हास्तरीय स्पर्धा आहे. दुरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याचं देखील थेट प्रक्षेपण केलं जाईल. त्याची देखील उद्घोषणा होते. खेडमध्ये या प्रकारची स्पर्धा होते 5-6 तारखेला. ओंकार कुफार विशाखापट्टणम गुजरात गांधीनगर कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा बालेवाडी पुणेची असणारी राज्याची किंमत स्पर्धा एक देखणा प्रकार आपण पाहिलं. त्याचबरोबर टीएमसीच्या माध्यमातून देखील स्पर्धांमध्ये अत्यंत नेत्रदीपक प्रयत्न इथं मात्र ट्रॅप केला आहे. सुरेख एफर्ट्स आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. महाराष्ट्रातले काही निवडक महत्वाचे जे संघ असतात त्याच्यामध्ये क्या बात है. डिफेन्सचा टायगर आहे, डिफेन्सचा टायगर. जर्सी नंबर 9 आपल्या सगळ्यांचा लाडका शुभा. आणि आजची आता नजाकत आपण बघणार. दोन्ही हात जे बहुत कशा प्रकारचे असणारे पॉइंट्स मिळतात. सूर एक पर्यंत पॅकिंग केली जाते. मोठा मासा गळायला लागताना अजिंक्यसाठी अक्षय पारडेच्या रूपात. पंचांची बोट वरती होण्यासाठी मी अगोदरच बाद आहे. सगळं मोठी स्पोर्ट्समन स्पिरिट लागतं आणि मोठ्या खेळाडूंकडून आपण पाहायला मिळतं. आणखीन एक महत्वाचा मुहूर्त या ठिकाणी आपण पाहतो. भारतीय रेल्वेच्या संघातनं महाराष्ट्रातले जे खेळाडू 4 होते महाराष्ट्रातले त्यातले 3 खेळाडू इथं आता खेळत आहेत. फक्त पंकज मुंबईचा वगळला तर 3 जण येत आहेत. चढाई करणारा आपला अरकम शेख आहे, त्याचबरोबर शुभम शिंदे आणि अजिंक्य पवार. सगळ्यांना सेंट्रल रेल्वेनं संधी दिली. मित्रांनो आपल्या जर गुणवत्ता असेल, आपला सर्वांग सुंदर खेळ राहिला तर निश्चित स्वरूपात आपलं भवितव्य उज्ज्वल असतं. आणि त्या माध्यमातून चांगल्या तुम्हाला भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल त्याच्या माध्यमातून नोकऱ्या मिळत असतात. आपल्या खेळाला आपण एका वेगळ्या आयामावरती घेऊन गेला तर निश्चित स्वरूपात जे खेळाडू असतात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.
त्याचबरोबर जे प्रशिक्षक असतील त्यांचा देखील सन्मान केला. आपल्याला माहिती आहे यंदाची असणारी भारताच्या संघाचं ज्यांना नेतृत्व केलं ती भारताची कर्णधार आमच्या शिवशक्ती मुंबईची असणारी सोनाली विष्णू शिंगटे, प्रशिक्षक राजेश पाडावे, शिवछत्रपती अवॉर्डी असणारे हे दोन्ही गुरुशिष्य. कोकणचा विचार केला तर पहिला अर्जुन पुरस्कार कोकणातला अशोक शिंदे जे पुणेरी पलटणचे महत्वाचे असणारे चीफ मेंटॉर आहेत. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील त्यांना आमंत्रित केला होतं. एअर इंडिया पासून त्यांचा असणारा अलीक राहिला. दसपटीतल्या कोळी गावचे असणारे सुपुत्र. आता पुढचा कबड्डीतला असणारा शिवछत्रपती कुणाला मिळतो ते कोकणातला पण पाहणार आहे. त्यातला शुभमय अजिंक्य ते देखील त्या स्पर्धेत जरूर असणार आहेत, त्या शंका नाही. दुसऱ्या बाजूला अरकम शेख आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील आपला सहभाग महत्वाचा असतो. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रेल्वे आणि सर्व्हिसेस यांच्या दरम्यानची लढत आपण पाहिली. सेकंड प्लेस होती ती रेल्वेला. आणि त्या माध्यमातून या खेळाडूंचा असणारा सर्वांग सुंदर खेळ. जर बादशाहसाठी काय तर बादशाहसाठी बेताज बादशाह या खेळावरती अधिराज्य करतोय दापोलीच्या भूमीत. अर्थात निमित्त आहे जय किसान स्पोर्ट्स क्लब चालगाव लष्करवाडी यांची मानाची प्रतिष्ठेची देखणी स्पर्धा. अभय बागकर, शिवराज खवळे आणि निलेश नाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर स्वप्नील पाते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य पवार साठी. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतो. साईराज खेळ दाखवण्याचा प्रयत्न. एक मोठा फुलमाला राहील या स्पर्धेच्या निमित्तानं. कधी मी काव्यात सुटण्याचा प्रयत्न केला. चांगला स्टान्स आहे, फुटवर्क आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे आणि आपलं उज्ज्वल भवितव्य असताना आपली कारकीर्द ही जर त्याच ताकदीनं जुमाना द्यायचं आहे. तसं आपण म्हणतो बळाचे पाय पाळण्यातच दिसतात, त्या प्रकारे कबड्डीच्या खेळात देखील तसंच आहे. तुमचं मैदानात असणारं आचरण कशा पद्धतीनं तुम्ही खेळता, पंचांची कशा पद्धतीनं आपलं असणारं एक चांगल्या प्रकारचं रिलेशन असतं, आपण शांत संयमी आपला खेळ कसा आहे आणि त्यातूनच पुढे जातात. या सगळ्या बाबी आहेत. निवड समितीच्या नजरा देखील त्याच पद्धतीनं असतात आणि त्यामुळे फुल माइंडनं एका शांत संयमी खेळाडूला या पद्धतीनं त्याचा खेळाचा असणारा आलेख जर यशस्वी असेल तर त्याला हेरलं जातं आणि त्याचं भविष्य अनेक स्पर्धांमध्ये आपण रिटर्न पाहिलेलं आहे. सोहरा एक प्रयत्न कॅच करण्याचा प्रयत्न होता दमदार पद्धतीने. अच्छा या महत्वाच्या असणाऱ्या जय किसानची असणारी मानाची ही देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक व्ह्युअर्सच्या ठिकाणी जोडले जातात या स्पर्धेसाठी. मोठी आघाडी जरूर आहे ती आपण पाहतो की माणसा क्रीडा मंडळ गोळकेवाडी या संघाकडे. रेड आपण पाहिलं. सुपर टॅकल असेल, सुपर रेड असेल, डोअर डाय स्वरूपाची रेड समीकरण आपण पाहतो. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं हा महत्वाचा असणारे क्षण असतात आपण पाहतो. महत्वाचा असणारा पॉईंट पुन्हा एकदा आपण घेताना तो साईराजसाठी पर्याय माणसाईसाठी या सगळ्या बाबी महत्वाच्या असतात. ओंकार कुंभार इज ऑन फायर. क्रीडा रसिको एन्जॉय करणार
शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकणार नाही, कारण तेवढी जबरदस्त क्षमता आहे दुसऱ्या बाजूला. पण अजिंक्य पवार या ठिकाणी सज्ज असताना, गुंटालिकेत आपण पाहत असताना अर्कम आहे, राज साळुक्य आहे, अजून राज मैदानात आहे. सर्वांग सुंदर खेळ त्याचा आपण पाहतो. 3च्या डिफेन्स मध्ये काय घडतं ते पाहूया. लाख मुलाच्या पारितोषिकावरती कोण नाव कोरणार, येणारा काय ठरवणार. कबड्डी खेळा मनापासून प्रेम करणारे आपण सर्वजण दापोलीवासी, कारण चॅम्पियन्स ते असतात, ते योग्य होईपर्यंत खेळत राहतात आणि त्यासाठी आपल्याला शेवटच्या मिनिटापर्यंत वाट बघावी लागणार, त्यात काय शंका नाही. हाच तो राज ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे. मात्र इथं मात्र महाराष्ट्राचा लाडका नट कॉर्नर आपण पाहतोय. आता 2चा डिफेन्स साईराज कुंभार, विस्फोटक असा खेळ, अंदाच्या चपळायानं प्रतिस्पर्ध्यावरती आघात करत पुन्हा आपल्या चेकमध्ये त्या स्किल नाही ना, हे फार अशक्य गोष्ट असते की दाखवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून जर होत, कारण अशक्य आणि शक्य यातला असणारा जो फरक माणसाच्या दोन विषयामध्ये असतो ते दाखवण्याचा प्रयत्न होता. एक एक पॉईंट या ठिकाणी मिळताना त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानावे तितके थोडे, कारण मोठा इव्हेंट असू द्या. यावेळी आपण भारतीय जनता पार्टी दापोलीनं पुरस्कृत केलेली जय किसान स्पोर्ट्स क्लब चालगाव लष्करवाडीच्या स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं जर्सी नंबर तुझेच कपडे कपडे वाढतात आहे. शेवटचे काही खेळ चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. वाटचाई 38, स्वस्तिक कुंभारनगर 21 गुण, 17 गुणांची असणारी मोठी आघाडी आहे. बघूया 5 मिनिटात इतिहास घडवला जाईल का, की आपली घौडदौड त्याच पद्धतीनं जोशात कोकणातल्या 3ऱ्या अजिंक्यपदावरती नाव कोरतो का तो वाटचाईचा. 1 पॉईंट हेरून पुन्हा एकदा गुणसंख्या कमी करण्याचा प्रयत्न. ऍडव्हान्स टॅकलसाठी सज्ज आहे तो अजिंक्य पवार साठी आपण पाहतोय. जगदीश शिंदे, राजेश कुमार पॅन्ट खुश असणार आपल्या टीम परफॉर्मन्स वरती. आज संचित मोडक नाहीये, ठाण्याच्या स्पर्धेत थोडा इंजॉर्ड झालाय, मात्र त्याच्या देखील नजर आपल्या टीमच्या परफॉर्मन्स कडे आहे. लवकर परत पुन्हा एकदा टीम मध्ये जॉईन होण्यासाठी संचितला देखील खूप खूप शुभेच्छा. अक्षय परडे सज्ज असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. क्रीडा रसिकांना अजूनही अपेक्षा आहेत शेवटपर्यंत इतिहास घडला जावा. इथं मात्र आपण पाहतोय पॉईंट घेण्याचा प्रयत्न होताना पुन्हा अक्षयच्या रूपानं आदित्य गजवाल बाहेर. साईराज कुंभार सज्ज असताना या ठिकाणी आपण पाहतोय आजचा असणारा विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनुभवला. आपलं जे लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जे नजरा असतील त्या पारितोषिकांवरती अजिंक्य पदावरती कोण नाव कोरायचं यासाठी खूप मोठी मेहनत. तर प्रत्येक खेळाडू हा आपल्या आयुष्याचा शिल्पकार असतो. त्या आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती प्रत्येक खेळाडूमध्ये असते आणि त्यासाठी त्याचा खेळ सर्वोत्तम होणं फार गरजेचं आहे हे दाखवायचं आहे या दापोलीच्या भूमीत. हो ठीक आहे, शेवट या ठिकाणी एक चांगलं ऑपरेशन टॅकल पॉईंट घेताना पुन्हा एकदा स्वस्तिक साठी अक्षय परडे 4च्या डिफेन्स मध्ये चमत्कार करतो ते का पाहूया. एखादीचा सुपर रेड येते काय पुन्हा एकदा प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण डोळ्याची पापणी लावून त्याचा लावून तो प्रयत्न. 2 संख्या बंधूंनी इतिहास घडवला आणि या दोघांचा पण जवळचा मित्र आहे अक्षय. पकड केलेली आहे शुभम आणि आदित्यनं. समर्थ साथ सचिन राणेचे. कोकणातला संपूर्ण महाराष्ट्रातला एक दादा संघ म्हणून वाघसाई कोळकेवाडी एक कबड्डीतला फयान म्हणून या संघाकडे आपण पाहतो.
अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी. आणि इथं मात्र अगदी झेपावत पकडण्याचा प्रयत्न दमदार झाला पण पाहिला. उपरक्षकाची चाणाक्ष अशी नजर. जर्सी नंबर 8 आमचा आदर्श क्रमांक स्वस्तिक साठी. चालू सामन्यातला शेवटचा मिनिट. काही क्षणात आपण स्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बघूया या स्पर्धेतला उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू याकडे आपल्या नजरा जरूर असतील. एक पॉइंट दिला जातोय आपण पाहतो. मोठा फरक आहे आणि या स्पर्धेच्या अंतिम